वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. ज्ञानेश्वर महाराज मंगलाच्या बाबतीत कोणाचं वर्णन करतात? मंगलमणी निदान असे शंका येते. माहिती आहे ज्ञानेश्वर महाराजांना काही ज्ञान नव्हतं का, किंवा काही त्यांना काही शास्त्र माहिती नव्हते का? आपल्याला लावता येणार नाही बघा. इतरांच्या बाबतीमध्ये सोडून द्या, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये आपल्याला काय करता येत नाही, लावता येत नाही. आता हे लोक मानत नाही तो प्रश्न सोडून द्या. हे अंधश्रद्धावाले लोक असतात ना, ते म्हणतात येडा बोलवला हे काय तुमची अंधश्रद्धा आहे, भिंत चालवली काय ते. आता जरा सांगा डोळस श्रद्धा कोणची आहे तरी सांगा ना. ते लोकांचं सोडून द्या. माझा ज्ञानेश्वर महाराजांना जाऊ दे आपल्या हे बाकीच्या आणि रेडा बोलवला म्हणा किंवा काही केलं म्हणा, हे जरी पूर्वी होऊन गेलं, पण एक आहे ना बाबा तुमचं ह्याच्यामध्ये मानावं लागेल काय, हे बाबा भगवंताने अनेक लीला केल्या, पण त्याच्यामध्ये एक लीला आहे ना देवाची, ती आजही आहे ना. द्वापारात सांगितलेली जी गीता आहे ती गीता आजही आहे. काय आजही आहे का नाही? हे लीला त्याला ज्ञान लीला म्हणतात. कोणती मागे योग गोवर्धन उचलला वगैरे सोडून द्या सगळ्या गोष्टी असल्या, त्याप्रमाणे ज्ञानोबाराने रेडा बोलवला, काय भिंत चालवली, हे जरी असलं तरी पण सुद्धा भगवंताने ज्या अर्जुनाला शोक निवृत्ती करता गीता सांगितली, ती गीता काय अजूनही आहे. कोणत्या युगात सांगितली? द्वापार युगात. पण अजून गीता जशीच आहे तशीच आहे. नाही क्वचित गीता ज्ञान असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे ज्ञानोबरायांनी सगळ्या लीला जरी केल्या असल्या 750 वर्षाच्या पूर्वी, पण अजून आहे ना त्याच्यावर ते काय गीता नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी काय का नाही. ती 750 वर्षाच्या पूर्वीची ज्ञानेश्वरी वेगळी होती ना, आता काही वेगळी असंच होतं. म्हणजे लीला आहे का नाही तुम्हाला आम्हाला मानावं लागेल का नाही. तेव्हा कशा करता सांगितलं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना आणि ज्ञान नव्हतं असं काही लावावं लागत असतं. उपजताची म्हणून तर सांगतो काय आला बघीच सांगतो कोणाला लोकांना घालतो का, ते कशा करता आला तर हे वर्म जाणणे नाले लोटांगणी चांगले, हे सगळं लावायचं. संतांच्या बाबतीमध्ये असंच लावायचं असते. ते म्हणजे षडदर्शनाचार्य, 4 वेद 6 शास्त्राणाम गंतम रामेश्वर. मग तो टाळ घेऊन उभे राहतात, त्यांच्यावर चरणावर ते लीन झाले. उगीच झाले का चुकीचं आत्मला नेसी आणि म्हणून चरणी मस्तक ठेवले, आपल्या चरणावर ठेवते का हे सर लावायचं. आता ज्ञानेश्वर महाराज तर इकडे श्री गुरुला मंगल स्वरूप म्हणतात, मंगलमणी निदान. आणि शास्त्रामध्ये तर ब्रह्माला मंगल म्हणतात. कोणाला मंगल म्हणतात? पण तुमच्या ह्याच्यामध्ये गेलं ना सगुण आणि निर्गुण, त्यालाच काय म्हणतात वस्तू निर्देश रूप मंगल. मग ते सगुण असो का निर्गुण असो, मग इथे आपण सुद्धा राहावं. तेच ब्रह्म कुठे तुमचे नाही काय सच्चिदानंद पंढरी परिपूर्ण म्हटलंय ना, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. त्याच्या नामाला सुद्धा मंगल म्हटलेलं आहे. परमात्मा मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनम हरी असं आहे. म्हणजे सगळंच मंगल असते. साखरेच्या ठिकाणी एक भाग कडू आहे आणि एक भाग आंबट आहे आणि एक भाग गोड आहे असं म्हणता येते का? सर्वांगी साखर अवघी गोड नाही म्हटलं थोडा कडू भाग आहे तो. हा आंब्यामध्ये राहते. काही आंबे होळीला कसे असतात आंबट असतात, प्रारंभी कसे असतात गोड असतात. त्याच्यामध्ये थोडं सावयव असल्यामुळे ते तर जमू शकते. पण इथे ब्रह्माच्या बाबतीमध्ये किंवा याच्या बाबतीमध्ये साखरेच्या बाबतीमध्ये लावता येते आपल्याला सर्वांगी साखर. भगवंताच्या बाबतीमध्ये सगळी मंगल वाचक आहे. त्याचं नावही मंगल, त्याच्या लीलाही मंगल, त्याचे गुणही मंगल. म्हणून सगळं मंगलनिधी श्री विठ्ठलाचे नाव मंगल स्वरूप परमात्मा आहे ना, मंगलायतनम हरी असं आहे. किंबहुना ज्याच्या हृदयामध्ये परमात्मा साठवला असेल, येशाम इंदिरा आहे भगवान, तोही मंगल स्वरूप आहे.
साठविला हरी जे हृदय मंदिरी. तेव्हा सगळं असलं आहे. मंगल स्वरूप पवित्र रूप पवित्राणाम पवित्रयो मंगलानांच मंगलम आहे का नाही. काही काही वस्तू आहे किती जरी माणसाने प्रयत्न केला तरी पण सुद्धा पूर्व अवस्थेमध्ये त्या पवित्र असतात, काही कालाने त्या अपवित्र होतात. काय होतात? अपवित्र होत असतात. उदाहरणार्थ गंगेचं पाणी आहे, पवित्र आहे काय, पण आता कल्पना आपल्या पोटात गेलं तर ते अपवित्र होते आहे का नाही. एखादी चांगली वस्तू आहे ते चांगलीच असते, पण थोडा जरी त्याला आणखी अशुभाचा जर स्पर्श झाला तर त्याचं मंगलत्व राहत नाही. उदाहरणार्थ कल्पना करा, हे बा जोपर्यंत त्या ताटामध्ये लाडू आहे तोपर्यंत त्यांचा अबाधित्व आहे बा. तोच लाडू पानावरती टाकला तर मग म्हटलं त्या माणसाने काही हात लावला नाही, काय नाही, लाडू जसाच्या तसाच आहे, घ्यायची वेळा लागली. तो म्हणतोय बा ताटातला लाडू वेगळा आणि पानावरचा लाडू वेगळा, आला का नाही त्याच्यामध्ये, हा दोष येतो का नाही त्याच्यामध्ये. असं आहे. त्याच्यामध्ये चर्चा तुम्हाला नको, तर मला सगळं माहिती आहे. पण हे कशाकरता सांगितलेलं आहे, तेव्हा काही वस्तू अशा आहे की ते अमंगळत्व त्यांच्या ठिकाणी नाहीच. तसं भगवंताचं नाव आहे. कोणत्याही अवस्थेत घ्या, कुठेही घ्या, त्याचा पवित्रपणा कधी नष्ट होत नाही. किंबहुना अपवित्राला सुद्धा काय करते, पवित्र तो देह वाणी आमचं वदय अच्युत सर्व काळ. असं आहे. कोणत्याही अवस्थेत घ्या, कुठेही घ्या. काय बरं नाव कोणाचं आहे, असं आहे. नाम नामीचा काय अभेद आहे. म्हणून भगवंताचं नाम कोणत्याही अवस्थेत घ्या. काय तुमचा म्हणजे हरी बोला देताना, हरी बोला देताना हसता खेळता, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती आणि देहत्यागांती केव्हाही घ्या. असं आहे. त्याचा पवित्र स्वरूप आहे त्याचं. तुम्ही काय करता असं आहे. साखर कुठेही त्याचा दाणा तोंडात पडल्यानंतर तो काय लागणार, लघवीच्या क्यूमध्ये उभा राहिला कुठे, लघवीच्या क्यूमध्ये. आणि तरी सुद्धा साखर तोंडात पडली कशी लागेल, ते गोडच लागेल. ते अपवित्रता कधी नाही. तसं हे कशाकरता सांगितलं तुम्हाला. म्हणून काय ते परब्रह्म स्वरूप आहे. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी ती शंका निवृत्त करतात. म्हणलं जे ब्रह्माचं कल्याण स्वरूप म्हणून वर्णन केलेलं आहे ते श्रीगुरू सुद्धा किम स्वरूप आहेत, ब्रह्मरूप आहे. ब्रह्मवेद ब्रह्म आहे. ब्रह्म त्यांच्या म्हणजे गुरुच्या लक्षणामध्ये काय, श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ. ते भाग त्याच्यातला श्रोत्रियपेक्षा ब्रह्मनिष्ठ पद महत्वाचं आहे. कोणतं पद, श्रोत्रिय जरी असेल ब्रह्मनिष्ठ असेल नसेल तर तो गुरु या पदाला काय होत नाही योग्य. कल्पना करा ब्रह्मनिष्ठ असेल, कदाचित श्रोत्रिय नसेल तरी ब्रह्मनिष्ठ आहे. असं हे वर्णन. ब्रह्मविद ब्रह्मैव तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयोत्तम शाब्दे परेच ब्रह्मण्यपश्रमाश्रय असे वर्णन आहे. किंवा तद्दी ज्ञानार्थम सगुरुर्मेवा विगच्छेत श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ. पण त्याच्यातले मुख्य पद असतं ना तेच महत्वाचं. त्याच्याकडे पुष्कळाच्या ठिकाणी आता सांगून आपला वेळ जात असतो. नका द्वादशी सोडायला जायचं आहे. ते वशिष्ठ ऋषी ब्रह्मनिष्ठ होते आणि हे कोण होते, विश्वामित्र होते ना, हे काही ब्रह्मनिष्ठ नव्हते. पण ते राजर्षी होते. काय होते राजर्षी. त्याने सृष्टीवर सृष्टी उत्पन्न केली तेव्हा. आणि ते सहज वशिष्ठाकडे आले. आता वशिष्ठाकडे आल्यानंतर राजर्षी येणार म्हणजे आपल्या लवाज नसेल त्याच्याकडे. साधा मंत्री जरी आला तर तो आपल्याला जायला अनुभवाने. इथं जर सिंग येणार असेल तर 8 दिवसापासून त्याची काय करावं लागते व्यवस्था. इथं फार हे सगळे रस्ते बिस्ते पॅक करून टाकतात. तर काय त्याला दर्शनाला जायचं असते ना, बंद असतं. मग आपल्याला लवाज म्हणजे शाळे आणि मग काय विचारतात. आणि ते म्हणायला लागले, म्हणले हो आम्ही विश्वामित्र जपले, वशिष्ठाचं दर्शन घेतलं आणि जायचं म्हणलं. म्हणले राहा की. पण म्हणले आम्ही काही आणखी साध्या आलो नाही, सगळं लवाज आहे, चतुरंग सैन्य आहे, अमकाय धमकाय. म्हणलं तुम्ही कशाला काळजी करतात, असं म्हणण्याचा अवकाश. हे सगळं नगरच वसलो. आणि मग काय तर विश्वामित्र चकितच झाला. म्हणलं काय सामर्थ्य आहे, दिसायला असे आणि सगळं नगर वसलेलं आहे त्याच्यामध्ये, मग काय व्हायचं. म्हणजे माणसाला तुमच्या सैनिकाला उतरायला खोली मिळाली आत काय मोठं आहे, पण तुमचे घोडे आहे, घोड्याला सुद्धा एक खोली.
आणि त्या घोड्याला सुद्धा ते तुमचं दाना खाण्याकरता तबेला सोन्याला विश्वामित्र गारे झाला. नाही दिसायला काही नाही, वैभव आलं कुठून. आणि मग काय विचारतो ते, मग त्याने विचारलं कोणाला, वशिष्ठाला म्हणले महाराज हे वैभव कुठून आलं. पण त्यांच्याकडे कामधेनू होती. आता ते काही आता मला नाव येत नाही बघता का, नंदिनी नावाची काम. म्हटलं बाई आमचं काही वैभव नाही, नंदिनीचं वैभव आहे. पुढचा इतिहास सोडून द्या तुम्ही, ते कथा बिथा जाऊ द्या, आपला विषयांतर नको असं. माझे विश्वामित्र म्हणायला लागले तुम्ही काय आपले याच्यात राहणारे, कोपीमध्ये राहणारे, तुम्हाला काय आपल्याला रात्रंदिवस चिंता न बसता, मग या गायची काय जरूरत आहे, तुम्हाला गाय देऊन टाका म्हणायला लागले आम्हाला. कोणती? नंदिनी. मला म्हटले तिच्या पश्चात तुम्ही जे मागाल ते तुम्हाला देतो. आता ते राजर्षी मग काय विचारतात, ते वशिष्ठ म्हणायला लागले, म्हणजे काय हरकत नाही, आम्हाला काही नको, येत असेल तुम्हाला घेऊन जा, आम्हाला काय घेऊन जा. आणि मग ते जातात कोणाला, नंदिनीला नेण्याकरता. तेवढं जाते बा, जात नसते. पुष्कळचा इतिहास आहे तेव्हा. आता हा राजर्षी नाही का दबाव आणत असतो, पण ते जात नसते. मग शेवटी म्हणले महाराज, ते म्हणले येत नाही आमच्यासोबत, काय नाही येत नाही, सांगा की म्हणायला लागले तुम्ही त्याच्याकडे जा म्हणून. म्हणून ते वशिष्ठ ऋषी त्या कामधेनूला सांगतात, म्हणले पाहिजे राजर्षी आहे आणि तुझं काय कमी आहे, आमच्याकडे काय आहे तू जा की म्हणायला लागले. ती जात नाही. मग ते वशिष्ठ जरी सांगत असले तरी ती जात नाही. मग त्याला विचारलं तो का बरं जात नाही. त्यावेळेला त्याने उत्तर दिलं आहे, म्हणले बा हे विश्वामित्र राजर्षी आहेत आणि तुम्ही कोणात ब्रह्मर्षी आहे. आम्ही कोणाचा आश्रय करतो, ब्रह्मर्षी. राजर्षीपेक्षा एक पद कोणतं मोठं आहे, ब्रह्मर्षी. म्हणून ते म्हणला किती जरी प्रयत्न केला, चरण न सोडी मान तुझी, येथून या अनुठू माता आणि मरणा वाचणी. अशाच गोष्टी आहे. ते विवेकानंदांनी सगळे पाहिले, शरण कोणाला गेले, रामकृष्ण परमहंस. या सगळ्या अशा गोष्टी आहे. म्हणून तिथे मग त्याने ठरवलं राजर्षी हे पद आपलं कमी आहे, मग आपण काय झालं पाहिजे, ब्रह्मर्षी. 60,000 वर्ष तपश्चर्या केली. किती असं त्यांची आहे बा, 10 वर्ष ते जायचे बा. तरी सुद्धा ते मी ब्रह्मर्षी आहे की नाही हे विचारण्याकरता पुन्हा वशिष्ठाकडे जायचे. कोणाकडे? तिथे गेले, पुन्हा वशिष्ठ म्हणायचे या राजर्षी. काय विचारतो आता काय करतात, पुन्हा तपश्चर्या करून जायचे, पुन्हा म्हणायचे. ते वशिष्ठ म्हणायचे या राजर्षी. आता काय करायचं, बाकीच्याने ब्रह्मर्षी म्हणून काय उपयोग आहे ना. म्हणून विद्वत एक विचाराती विद्वज्जन परिश्रम. काय उपयोग तुमच्या याच्यामधून, म्हणजे ते काही जमत नाही. आणि शेवटी ब्रह्मर्षी झाले कोण, विश्वामित्र. त्यावेळेला आणि गेले बघा त्यांच्याकडे, मी ब्रह्मर्षी आहे किंवा नाही विचारण्याकरता. काही नाही बघा, माझं ते राजर्षी म्हणत नाहीत, ब्रह्मर्षी म्हणत नाही, असं मौनवास तुझे नाव. मग विश्वामित्राने विचारलं, म्हणले का अहो तुम्ही मी आलो तर तुम्ही म्हणायचे या राजर्षी, आता मी तुमच्याकडे यावं तर म्हणायला लागले तर तुम्ही मला या ब्रह्मर्षी असं म्हणाल. आता म्हणत तुला काय म्हणायचं आहे, ब्रह्मर्षी आहेस तू ब्रह्मर्षी, तुला माणसाला काय माणूस तू कोण आहे, ब्रह्मर्षीच आहे. अशी कथा आहे. अच्छा सूर्य सूर्य नाही का असं ते सांगतात. बरंच होतं अरे हे ब्रह्मर्षी असतात, उघडे परब्रह्म पूर्वी आरती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम एकम नित्यम. जी पद आणि ब्रह्माचे वाचक आहे तीच पद कोणाचे वाचक आहे, श्री गुरुचे. यदक्षरम अनाख्येय. म्हणून कशाकरता सांगितलं, ब्रह्मरस आहे ते ब्रह्मच आणि या रूपाने अवतीर्ण असल्यामुळे कल्याण काय मंगलमणी निराळ असं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरुजीला रूपक केलेलं आहे. दुसरं रूप आहे कोणता आहे, स्वजन बन. आता तुम्हाला पुष्कळ माहिती आहे याच्यावरची. स्वजन बन चंदना
असं म्हटलंय. चंदनाची उपमा देऊन आणि सद्गुरूचं वर्णन केलंय. ते म्हटले कसे चंदन, स्वजनपण चंदन. वन म्हणजे जंगलाच्या ठिकाणी असते त्याला, आणि वन असं म्हणत असतात. त्याच्यामध्ये इतर जरी झाडं असली तरी पण चंदन तो चंदन. चंदनाची बरोबरी कोणी करू शकत असते का? असं आहे ना. काय इतर झाडामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक आहे का? त्याच्यामध्ये 2 गुण आहे का? कोणते गुण आहे? एक तर सुगंध आहे, सर्वांगी स्वाद, आणि दुसरा कोणता आहे? त्याच्या ठिकाणी शीतलता आहे. काय? शीतलता आहे. 2 गुण आहे. 2 गुणाचं वर्णन खूप ठिकाणी आणखी केलेलं आहे. हे जे आहे ना तुमचं, इतरांमध्ये 2 नसल्यामुळे, आणि कोणत्याही याला ज्या वेळेला आणि उपमा देत असतात, संत म्हणा इतर म्हणा, कोणाची उपमा देत असतात ना, संत का म्हणे गुण आणि तैसे तुम्ही जगी संत. म्हणाले चंदनाचे हात पाय हे चंदन, परिसानाहीन कोणी. इतरांच्या ठिकाणी आहे सुगंध नावाचा गुण, फुलाच्या ठिकाणी आहे, पण फुलाच्या त्या पाकळीमध्ये असतो बघा तो, ते त्याचे अणू असतात ना त्याच्यामध्ये असते ते. पण त्यांच्या काही याच्यामध्ये असतं का? दांडक्यामध्ये असतं का? ते काय करे एक परिच्छिन्नता आहे त्याच्यामध्ये. व्यापकत्व कुठं आहे? फुलामध्ये सुगंध नावाचा गुण आहे. व्यापकत्वाने आहे का परिच्छिन्न होणं? परिच्छिन्न होणं. ते कळीव त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये पराग असतात बघा ते, आणि त्याच्यामध्ये तो गुण. चंदनाच्या बाबतीमध्ये असं जर आपण लावायला लागलो तर परिच्छिन्नता का व्यापकता आहे? चंदनाचे हात मुळीतही सुद्धा सुगंध, कशातही सुद्धा सुगंध. असं मला आणखी उदात्तपणा आहे. आपल्याजवळ तो सुगंध ठेवत असतो, काही इतर नाही देतो. चंदनाने गोरी व्यापलेली, जे झाडं त्याच्या आसमंतामध्ये येईल त्यांना काय देतो? तो सुगंध देत असतो. असे बोरीच्या ठिकाणी, आणि आपल्याला सुगंध यायला लागला तो बोरीच्या लाकडाचा परिणाम आहे का चंदनाच्या संगतीचा? चंदनाच्या संगतीचा. चंदनाने बोरी व्यापलेली असं लावायचं. पण त्याच्यामध्ये एक शीतलता नावाचा गुण असतो नाही का? एक तुमचं काय घ्यायचं? अनिष्टाची निवृत्ती, निष्ठाची प्राप्ती. तुमच्या आमच्या ठिकाणी झालेला दाह निर्माण नाहीसा करण्याची शक्ती कोणात आहे? चंदनाच्या ठिकाणी जे बळ आहे ते दुसरीकडे नाही असं म्हणतो. किती तापलेलं तेल असलं, कढई जरी ठेवली त्याच्यामध्ये चंदनाचं इतकं नाही, एक बंद जरी तुकोबाराचे वर्णन आहे बा, तुका म्हणे कढई करावे ऐसे जाती बळ क्षण एक बुंद शीतल करी. त्याचा थेंब आणि त्या तापलेल्या उकळणाऱ्या तेलामध्ये जरी पडला तरी तेल शांत होते बा, आणि त्याचा उष्णपणा काय जातो? निघून जातो. ही शक्ती कोणात आहे? चंदनाच्या तेलात आहे. तुका म्हणे कडे. त्याप्रमाणे आणि शीतलता नावाचा धर्म, चंद्रमाच्या ठिकाणी शीतलता आहे पुढे, पण त्याच्यात आणि चंदनामध्ये फरक आहे. असे 2 गुण आहे. अनिष्टाची निवृत्ती, इष्टाची आपला सुगंध कोणाला देतो? इतरांना देतो, आणि पुन्हा दुःखाची काय करतो? निवृत्ती करतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुच्या बाबतीमध्ये किंवा संतांच्या बाबतीमध्ये, आणि संत मंडळी ज्याला संतांचं वर्णन करतात तर चंदनाचा उपमा देऊन त्यांचं काय करतात? म्हणून स्वजन बनत चंदन. तुम्ही आणि या लोकातले कोणा चंदन. पण त्याचा थोडा एक आक्षेप येतो बघा. कोणता आक्षेप येतो? स्वजन वन असं म्हटलं आहे. ही भानगड आहे. स्वजन म्हणजे आपल्या भक्तापुरते आत्मय कसं लावायचं, बाकीच्या करता नाही का? तुम्ही आले का नाही? म्हणजे माझा काय झाला त्याच्यामध्ये विषमता आली का नाही? काय आली? स्वजन म्हटलं ना, अखिल म्हटलं असतं तर प्रश्न वेगळा होता. पण काय म्हटलं? जे आमचे जे कोणी असतील, भक्त असतील म्हणा किंवा कणा, त्यांची तुम्ही चंदनात, इतर जे आहेत का म्हणून असे विषमता नावाचा काही दोष हे समजून नाही का? काही अकल्प आयुष्य वारे त्या माझे असं करा. आता ही गाण करायची आयुष्य माझ्या सगळा मग हरिदासापुरतीच प्रार्थना नाही, बाकी विषमता आली आणि त्याच्यावर म्हणजे साधूच्या ठिकाणी, तुमच्या गुरुच्या ठिकाणी वैषम्य नावाचा काय आला? दोष आला. आणि विषमता ठिकठिकाणी विषयी विरक्त नाही अपपर, संतुष्ट सर्वदा असोय माते. इथे कशाला नाही अपपर म्हणतात.
आणि तिथं स्वजनवन चंदन हे कसं लावायचं. म्हणजे पहा त्यांच्या ठिकाणी विषमता नाहीच, काय नाही, विषमता नाही. तो विषमता नावाचा दोष कोणाकडे आहे? आपल्याकडे आहे. अनेक दृष्टांत देऊन तुम्हाला आणि सांगता येईल. कल्पना करा, अग्नीच्या ठिकाणी शीत निवारण शक्ती आहे का नाही, उष्णता आहे का नाही का? थंडी वाजत असली आता या दिवसात नाही, पण त्या आपल्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये शीत निवारण शक्ती आहे का नाही? मनुष्य उष्णतेजवळून पोचतात. किंवा एअर कंडिशन रूममध्ये काय असते मग तुमचं थंडीच्या दिवसामध्ये काय असते, असं काम असते ते आहे ना. किंवा उन्हाळ्यामध्ये जरी वरून सूर्य तापत असला तरी त्याच्यामध्ये शक्ती आहे का ना तुमचं. तेव्हा शीत निवारण करण्याची शक्ती कशामध्ये आहे? अग्नीमध्ये. देण्याच्या बाबतीमध्ये काही त्याच्या ठिकाणी नाही म्हणाला अग्नी याला आणखी शीत निवारण करतो आणि त्याचं करत नाही, असं कुठं आहे का? कोणी जा अग्नीच्या जवळ, शीत निवारण करतो कोण? अग्नी. मग म्हणायला लागले इथे पण हे जसं आपल्याला लावता येत नाही, सर्वांच्या ठिकाणी समता आहे, पण म्हणले मग विषमता तुम्ही का लावता? मग विषमता त्यांच्या ठिकाणी नाही. शीत निवारण करण्यामध्ये अग्नीच्या ठिकाणी विषमता नाही. विषमता कोणाच्याकडे आहे? आपल्याकडे आहे. तुम्ही त्याच्याजवळ जात नाही. मग त्याला अग्नी काय करेल? काय काय त्याच्या ठिकाणी तुमची शीत निवारण करण्याची शक्ती आहे, मग तुम्ही काय राहता? यक्कोस लांब राहता. मग तुम्ही कुठे गेलं पाहिजे? त्याच्या जवळ गेलं पाहिजे. त्याप्रमाणे संत तरी काय करतील? म्हणून म्हटलं आहे ना, काय तुमचं आहे ठिकठिकाणी ही वर्णन आले. झालो मी दास, नाही का, असं महाराजांचे आहे. म्हणून आपणही सुद्धा त्यांचे काय झालं पाहिजे? दास झालं पाहिजे. त्यांच्या जवळ गेलं पाहिजे. काय गेलं पाहिजे? जो जो कोणी त्यांच्या जवळ जाईल त्याला स्वजन असं म्हणत असतात. काय म्हणतात? त्याच्यावर त्यांच्यात दोष आहे. किंबहुना विषमता देवाच्या ठिकाणी जरी नसली तरी पण सुद्धा साधूच्या विषमतेपेक्षाही सुद्धा आपल्या देवाच्या विषमतेपेक्षा साधूची विषमता अधिक आहे. असं आपले समानता. साधूच्या जवळ विषमता नाही, प्रसंगाला देवाच्या जवळ नाही, पण प्रसंगाला ते एखाद्या वेळेला देवाच्या ठिकाणी विषमता काय ते भक्ता राखे दुर्जनाशी. मोक्ष देण्याच्या बाबतीमध्ये आणि देवाच्या ठिकाणी विषमता नाही. कशाच्या बाबतीत? मोक्ष देण्याच्या बाबतीत. पण देण्यामध्ये मात्र काय विषमता आहे. देवही सुद्धा मोक्ष देतो. ते भक्ताला काय देतो? तो आसनकाधिकाची. आसनकाधिकाला मोक्ष दिला काय? कोणाला दिला? पुन्हा पुतला. ते आहे का नाही? पण फरक कोणता आहे? मोक्ष देण्यामध्ये नाही. असं आहे. मग पुतण्याला जिवंत ठेवून दिला असं आहे का? मग ती कशा करता आली होती? मोक्ष दिला ना, पण तेव्हा दिला मारून दिला. असं आहे. मोक्ष दिला पण जिवंत ठेवून दिला का? नाही. मग ते संतांच्या बाबतीमध्ये लावा. तो आल्या नारदाला कायला मारण्याकरता आला. मग नारदाने सुद्धा त्याच्यावरती काय केलं? जिवंतपणे त्याला काय केलं? मुक्त दिला. असं लावावं लागेल. मग काय केलं? मारून मोक्ष दिला का? त्याच्यात परिवर्तन केलं. हे संतांचं काम आहे बरं का. तेव्हा त्यांच्या ठिकाणी विषमता नाहीच. मग आपण त्यांच्याकडे जाच नाही. मनवा हरीचे नाच आणि तो काय म्हणे माझं हे. त्या इथे सहज आलेला दृष्टांत आचार्याचे नाही आणि ते आपल्या चंदनाचा दृष्टांत इथे देऊन त्यांचं वर्णन केलं आहे. म्हणून हे स्वजनवन चंदना तुमच्या आमच्या लोकांमध्ये आणि कशासारखे आहेत व चंदनासारखे आहेत असं ज्ञानेश्वर महाराजांनी श्री गुरुला कोणती उपमा दिली आहे? चंदनाची उपमा दिली आहे. पुढे दुसरं तुमचं कोणतं आहे? स्वजनवन चंदना आराध्यलिंगा. असं बघा. आराध्यलिंगा आराध्य म्हणजे उपास्य दैवत. आराध्यला काय म्हणायचं? आराधना करणारा असतो त्याला उपासकच म्हणायचा. आणि आराध्य असते त्याला काय म्हणायचं? उपास्य. तर म्हणलं श्रीगुरु जे आहेत हे उपास्य दैवत आहे. तुमचं आमचंच नव्हे, देवास्य संपूजिता. देव देखील त्यांची काय करतात? मग पूजा करत असतात. असं इथे नाही का? म्हणून गुरुच्या बाबतीमध्ये संतांच्या बाबतीमध्ये आहे
ठिकठिकाणी हे वर्णन आलंय बा. म्हणजे संत वृंदे नमस्कारिजे आणि घडे तरी पूजेजे असे वर्णन आहे. अर्जुनाने आपला त्याचा निर्वाळा दिलेला आहे ना. म्हणून एक त्यांना नमस्कारही केला पाहिजे. नाही का ज्ञानेश्वर महाराजांनी नमो शब्द ठेवून त्यांना आणि नमस्कार रूप मंगल केलेलं आहे. आणि पुन्हा सांगतात आराध्य लिंगा असंही म्हणतात. तेव्हा ते आपण अत्यंत पूजनीय जे वस्तू असते, सर्वश्रेष्ठ जी वस्तू असते, नमस्कार करतो यात काही भागत नाही. पुन्हा काय करतात, त्यांची पूजा करतात. काय करतात, पूजा आरती सुद्धा करतात. कोणाची, संतांची सुद्धा काय होते, आरती होते की नाही. जशी देवाची आरती होते तशी कोणाची आरती होते, मग संतांची आरती होत असते. पूज्य जे आहेत काय थोडा म्हणलं हे पूजेला पण देवाची पूजा आहे आणि संतांची सुद्धा पूजा आहे. पण त्याच्यामध्ये अधिक महत्त्व त्यांच्या पूजेला दिलं आहे. कोणाच्या, संतांच्या पूजेला दिलं आहे अधिक महत्त्व. कल्पना करा, तुम्ही पूजेमध्ये बसलेले आहात आणि त्याच्यामध्ये कोण आले, संत आले आणि तुम्ही त्यांना वासनही करीत नाही, काही बोलतही नाही वगैरे. त्यावेळेला भगवान म्हणतात माझे संत आलेले आहे आणि पूजाला ध्यान करतो, माझी पूजा करतो. म्हणलं येती दगड तैसे म्हणून संताचा अतिक्रमण दैव पूजा तो अधर्म असं म्हटले आहे. खाली संताशी म्हणलं माझी पूजा करीत बसला आहे ती दगड तैसे बरी आणि मंत्र पुष्प दैव असे. म्हणला मंत्र म्हणत नाही, पुष्प म्हणत नाही का. माझी पूजा जरी टाकून दिली आणि संतांची पूजा जर केली तर मला अधिक आनंद आहे. हे असंही सगळी भक्तिशास्त्रातली वर्णन आहे. तुम्ही 12वा अध्याय काय करा मग लावा त्याच्यामध्ये. म्हणून त्यांची पूजा ठिकठिकाणी. काय बरं, त्यांचा आणि देवाचा काही संबंध आहे, तो काही संबंधच आगळा वेगळा आहे का. असं जसा आई मुलाचा संबंध असतो की नाही. मग आईला जरी आपण संतुष्ट केलं आणि मुलाला जर केलं नसेल तर बरं, आईला संतुष्ट नाही केलं मग कोणाला संतुष्ट केलं तरी आई त्याच्या संतुष्टामध्ये पुत्राच्या विजयी आणि पिता संतुष्ट जाय. हे उदाहरण सांगू तुम्हाला. आता हे थोडा आमचा संबंध येतो. त्या कल्याणपेक्षा त्याच्या मुलीचं वर्णन केलं ना, बाबा खुश होतो आहे का नाही. आता कारण त्याच्या आनंदात काय यांचा आनंद असतो. सहज आपले दृष्टांत देऊ तुम्हाला जायचं सांगायचं म्हणजे हे कुठे असे पितृ 15 दिवस होते आणि आता पुढे येतात ना हे दिवस. कोणीतरी सुवासिनबाईला आणखी काहीतरी आमंत्रण दिलं बघा त्याचं जेवणाचं वगैरे. आता लेकरूवाळी बाई म्हटल्यानंतर जेवायला येणार म्हणजे ती मूल पाठीमागे लागणार, मुलाला घेऊन येणार. आंधळ्याला आमंत्रण दिलं तर मानं किती मानले पाहिजे, काही एक म्हणून मागे 2 मानले पाहिजे आंधळ म्हटल्यानंतर. तर सरकारने सुद्धा त्यांच्याकरता हे दिलेलं आहे. मग ती मुलाला घेऊन आली बघा. ज्याने आमंत्रण दिलं होतं तो दारावरच उभा होता. काय होता, आणि ती बाई आत यायला लागली. हे म्हणलं हा तुला काही आमंत्रण आहे का, कशाला आला म्हणायला लागले. असं तिला वाटलं बाबा गंमत करत असेल, बोलत असेल, जाऊ द्या म्हणायला लागले. पुढे मग आतमध्ये गेली. आता जेवणाचा प्रसंग आला. मग साहजिकच आहे, बाईने आपल्या मुलाला जेवायला बसवलं, ही जेवायला बसवली. तितक्यामध्ये मालक आला. ज्याने आमंत्रण दिला होता तो आला. आहे पंचपक्वान्नाचं जेवण आहे, काही विचारूच नका. माझं तिथे मुलगाही जेवायला बसला, बाई जेवायला बसणार. आता जेवायला तोंडामध्ये घालणार, इतक्यामध्ये पुन्हा आमंत्रण देणार. आणि तो बाईच्या शेजारी बसलेल्या त्याच्या मुलाला हे कारड्या, अरे तुला म्हणायला लागलं काय आमंत्रण होतं का, हा खुशाल मला आलं आणि जेवायलाही बसलं. मग तेवढं काम भागलेलं आहे. मी एक थोपकडात मारली, काय मारली, ते रडायला हाताने उठवलं. त्याला काय केलं, हाताने उठवलं. मग ते पोर आहे का नाही, त्याला जरा त्या पत्रावरून उठवल्यानंतर त्याची आई जेवण करेल आता शक्य आहे काय, जावे त्याच्या वंशात. तेव्हा काय बाई उठली वा. आणि मग काय तर म्हणला बाई हा तुमच्याकरता काय केलं आहे, जेवण केलेलं आहे. नाथ महाराजांनी चित्र आपल्या गोव्यामध्ये रंगवलेलं आहे. आणखी तो म्हणायला लागला, बाबा म्हणायला लागलं बाई मुलांचं नुसतं जेवण नाही,
मग काय म्हणायला लागले, म्हटलं तुमच्याकडं दक्षिणा आहे की पुन्हा काय आहे, दक्षिणा आहे की तेवढ्यावर काम मागत नाही, तुमच्याकडं पाटोळा आणलेला आहे, साडी आणलेली, त्याच्यामध्ये असं बाळक एक उलता त्याच्यावरही हालिया बघा पाटोळी नेसविता आणि शोभली बाता. मग तिची भाषा पण ते आग लागो तुझ्यांचे पाहिजे तुझ्या पाटोळ्याला आहे का नाही ते, हा संबंध आहे मुलाचा असतो काय. मग तसंच आहे बा, संत वृंदे नमस्कार के आणि घडे तरी तुझी. तसं त्या आणखी मुलाच्या आणखी सेवेमुळे आई कशी होते, संतुष्ट होत असते. आणखी कोणा तुम्हाला उदाहरण वगैरे देऊन सांगायचं असलं तर आणखी सांगावं. कुठेतरी आपल्या हे लेकरवाळी बाई काय पाटलीन म्हणा किंवा काय म्हणा, एका बाईला काहीतरी ताक पाहिजे होतं बा, काय म्हणत ते गेली बा तिथे काय ताक म्हणा आमचं ते. पूर्वीच्या काळामध्ये पाटल्या गाडी सगळ्या गरीब माशी असायच्या, त्यामुळे गरीब लोक जायचे. मग ते गेली बा ताक आणण्याकरता. मग पण ते काय झालं बा, ओसरीवरती तिचं मूल्य होतं ते पाळण्यात टाकलं होतं कोणाचं, ते पाटलीन बाईचं पाळ. आणि ते पोर होतं त्याला काय लहान पोर, आणि ते आपल्या तरी दोन्ही देवधर्म दिले कुठे पाळण्यात. आणि ते तिने पाहिल्याबरोबर आणि तिला ओकार्यासारखंच वाटलं बा ते, आणि काय ते अमकं तमकं. आणि त्या पोराला बोलायला लागली बघा, ओसरीमध्ये पाळण्यात टाकलेल्या. आणि पाठीमागच्या खोलीमध्ये कोण होती ती मुलाची आई. म्हणलं काय गोंगडवान पोर दिसते, काही द्वार दिसते, म्हणलं काय अमकं आहे का नाही. पुष्कळ कारटी पाहिली, म्हणलं असलं गोंगड कारट हे सगळं कोण ऐकते बा, त्याची ऐकते आहे का नाही. काय म्हणायला लागले, हा काय नाही तर विषय म्हणलं काही आहे का याच्या ठिकाणी चांगला एखादा गुण आहे. आणि म्हटलं काळं कुट्ट दिसते म्हटलं. सगळं काय ऐकल्यानंतर असं ऐकलं. म्हणलं हो गंगूबाई घरी आहे का. आणि ती म्हणलं का हो बाई कशा. म्हणलं हो तुमच्याकडे ताक मागाय, ताक आहे का, आता ताक देते का. म्हणलं ताक नाही. चालू लागलं. मग काय करतो ते रस्त्यात बाई भेटली, एक दुसरी बाई चालली होती, त्याला विचारलं म्हटलं कुठं निघालात. म्हटलं ताका करता. म्हटलं मी तिथून आले की. मग त्याने सांगितले घरात काय नाही, ताक नाही. त्याने विचार केला, म्हटलं काहीतरी घटना घडलेली असली पाहिजे, ताक असलंच पाहिजे. म्हणून ही गेली बघा, ही गेली ताका करता. मग हे नाही ते मूल पाहिलं. काय पाहिलं, मूल पाहिलं. आणि मग तेवढ्यावर सांगले का ते. मग काय माझ्या छडेन पछडेनच्या आणि तेव्हा पुसून बिसून काढलं. आणि ती त्याच्या आईला थोडी शिव्या द्यायला लागली. म्हणलं का रे मोबाईल, अहो लोकांना नवस साहस करून मुलं होत नाही, रत्नासारखं पोर काय म्हणायच्या हातावरच्या रेशान बिशान सगळं, आणि काय ते कपाळ, काय ते सगळं वर्णन. काय म्हणलं मी पुष्कळ करून पाहिले, पण म्हणलं याच्यासारखं सुंदर हे कोण ऐकते मग, त्या मुलाची ऐकते बा. आणि काय ते सगळं वर्णन केल्यानंतर मग ती मुलाची आई म्हणायला लागली, म्हणलं गौतूबाई कशा करता आली होती. आम्हाला जरा ताक न्यायचं होतं की. मग ती काय म्हणते या म्हणले आता आतमध्ये घरात. आणि ती मुलाला घेऊन गेले. मग ती ताकच देते, त्यांना सत्कार करते. हो म्हणलं आम्हाला जरा गेलं पाहिजे, लवकर लवकर ताक द्या. म्हणलं इतकं लवकर जाण्याचं काय कारण आहे, जरा बसा की म्हणायला लागले. बसायला पाठ ते काय नुसतं ताक देते का सगळं स्वागत करते. मग आपलं काही थोडा फराळ करून जा, काही नाश्ता करून जा, काही दूध चहा वगैरे घेऊन जा. सगळा सत्कार होत असते. एवढंच नव्हे तर ताक मग पळीवरनं देत असते, हे पातेलं भरतात. नुसतंच ताक देते का त्याच्यात लोण्याचा गोळा देते. कशा एकीला सांगते ताक नाही. कशा करतात, मुलाच्या सेवेने आई काय होते, संतुष्ट. म्हणून संतांच्या सेवेने, गुरुच्या सेवेने परमात्मा काय ते मानू परमदेवता प्रेमळाची वार्ता जे अनुवादिती आणि ते मानू परमदेवता 12व्या अध्यायाला.
भक्ताला तर आम्ही बांधतोच बांधतो, पण त्या भक्ताची जो कोणी स्तुती करील प्रेमळाची जे अनुवादी पंडस होता ते माणूस परमदेवता आपल्या. म्हणजे संतांच्या वर्णनामध्ये देवाला किती आनंद होत असतो, आता किती अपार आनंद होत असतो. आता तुकोबराची कीर्ती, ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती तुम्ही पाहला, त्याच्यामध्ये अधिक आनंद. म्हणून आपल्या याच्यामध्ये संतांची सुद्धा भजन असतात. ज्ञानेश्वर, माऊली, तुकाराम, नाही का आपण पैठणला गेलो तर मारुदास, एकनाथ, नामदेव मंदिरात गेलो तर नामदेव, जनाबाई, अशी संतांची. स्वयं परमात्मा करतो हे भजन कोण करत असतो असं सांगतात आपल्या ऐकूनावर. त्यावेळेला ते तिथे मोठे पुरुष होते म्हणतात बाबा, प्रल्हाद बाबा पडले पंढरपूरला, आणि ते सगळे हे माणसं त्यांच्या ते कथा थोडी सांगतात बाबा त्याच्यामध्ये झाल्या. तेव्हा हे असं सांगतात सगळी दारं बिरं बंद केली का प्रल्हाद बाबा, आपले बडव्या मंडळी भगवंताचे दारं वगैरे. म्हणून त्यांचं काही दर्शन वगैरे राहिलं होतं. इतक्यामध्ये ते प्रल्हाद बाबा आले आणि ते बघायला लागले. त्या आतमधून जे दाराला असं हे असते बा, काय असते थोडं छिद्र असते बा, कुठे नाही कोणाला दर्शन करता आलं तर दारातून काय होते, छिद्रातून दर्शन होत असतं. मग ते बघायला लागले तर परमात्मा आणि ज्ञानोबरायचं नामदेव महाराजांचं काय करत होता, भजन करून नाचत होता म्हणतात. तेव्हापासून आपल्या संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर माऊलीच्या भजनाची काय पडलेली आहे प्रथा असं सांगतात. ते प्रल्हाद बाबाकडे त्यांनी पाहिलं, स्वयं परमात्मा ज्ञानेश्वर महाराजांचं काय करत होता, भजन करीत होता. इतकी योग्यता परमात्मा यांचं आणखी वर्णन करतो, भजन करतो. देवास्य सम यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमूर्त सुन्वन्ति दिव्यस्तवैर्वेदैः सामपदक्रमोपनिषदरी गायन्ति यमसामगाः. त्याचं ऋषी ध्यान करत असतात. म्हणून केवलम ज्ञानमूर्तिम तन्वातीतम त्रिगुणरहितम एकतत्वमस्य एकम नित्यम निबलवचनम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तं नमामि. असं हे सद्गुरूचं वर्णन आहे. म्हणून आराध्य लिंगा असं हे ठेवलंय. म्हणून आहे ना तुमच्या याच्यामध्ये नमो जगत किल पालना मंगळमणी निधाना स्वजनवन चंदना आराध्य लिंगा. राजेला विषय आता दुसरा आहे कोणतं 2-3 राहिलं त्याचा विचार कधी करू.